येताना अनेक ठिकाणी अशीच स्वागतं होत होती, रस्त्यात थांबवण्याचा प्रयत्न होत होता. बरं कितीही नाही सांगितलं तरी थांबायला लागतं, कारण त्यांचं प्रेम आहे. प्रेम द्यायला, आशीर्वाद द्यायला ते उभे असतात. आणि हे सगळं होत असताना आज इथे जळगावमध्ये पोचलेलो आहे. उत्साह दिसत आहे आणि मला ही खात्री पटायला लागलेली आहे की असाच जर उत्साह दिसला तर कदाचित प्रचार सभेला येण्याची गरजच नाही लागणार, विजयाच्या सभेला इथे यायला लागणार आहे. पण आज जे काही वातावरण मला देशभरात दिसत आहे, तरुण हैराण आहेत, शेतकरी अस्वस्थ आहेत, महिला असुरक्षित आहेत, गरीब चिंतित आहेत. आणि योगायोगाने आत्ताचं जर तुम्ही बजेटचं अधिवेशन बघितलं असेल लोकसभेचं, तर केंद्रीय वित्तमंत्री बोललेले आहेत की आता ह्यापुढे आम्ही 4 महत्त्वाच्या जातींवर लक्ष देऊ आणि त्यांची मदत करू. योगायोगाने त्याने हेच सांगितलं की आम्ही महिलांकडे लक्ष देऊ, तरुणांना, युवकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू आणि गरिबांसाठी काहीतरी करू. पण 10 वर्ष होऊन गेली केंद्र सरकारची. एक हाती सत्ता आपण त्यांना दिली, बहुमताचं सरकार दिलं आणि आत्ता वित्तमंत्र्यांना, आत्ता केंद्र सरकारला ह्या 4 जाती आठवायला लागलेल्या आहेत, महिला, युवा, गरीब आणि शेतकरी. मग मूळ प्रश्न हाच राहतो की गेल्या 10 वर्षात ह्या 4 जाती किंवा हे 4 घटक हे दिसले नाहीत काय ना आत्तापर्यंतचं? काय काय बघा, प्रचाराची गरज नाही येते, लोक जाणून आहेत. पण हे सगळं 10 वर्षानंतर डोळे उघडलेले आहेत. 10 वर्षानंतर ह्या 4 घटकांकडे लक्ष देण्याची आता गरज वाटत आहे. गेल्या 10 वर्षात नुसतं आपले जे स्वतःचे उद्योगपती मित्र होते, जे सूटबूटचं सरकार आहे, त्यांची मदत करत आले, त्यांचीच मदत करत आले. घेतलं की त्यांच्या घशात घातलं, घेतलं की त्यांच्या घशात घातलं. आज जेव्हा त्यांना जाणवायला लागलेलं आहे की कुठेतरी देश आणि सरकार त्यांच्या हातातून निसटत आहे, तेव्हा आता हे आपल्यासमोर यायला लागलेत आणि सांगायला लागलेत, नाही आता तुमच्याकडे आम्ही बघू. पण संपूर्ण भारतात आपण पाहिलं तर प्रत्येक राज्य आणि खास करून ज्या राज्यात भाजपची सरकार आहेत किंवा भाजप प्रणित सरकार आहेत, अस्थिरता 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 सगळीकडे अस्थिरता दिसायला लागलेली आहे. मला माहीत नाही आपण किती लोकांनी बातम्यांमध्ये बघितलं असेल, पण लडाखमध्ये 30 ते 40 हजार लोक ही रस्त्यावर उतरली होती, आंदोलन करत होती की आता तिथे केंद्रशासित राज्य आणलेलं आहे, ते केंद्रशासित राज्य काढून त्यांना त्यांचं हक्काचं राज्य पाहिजे, त्यांना त्यांची विधानसभा पाहिजे, त्यांचे मुख्यमंत्री पाहिजेत, त्यांना देखील मतदानाचा अधिकार पाहिजे. कारण आवाज ऐकणार तरी कोण, हा त्यांना आता प्रश्न पडायला लागलेला आहे. आवाज ऐकणार तरी कोण? 5 वर्षापूर्वी जेव्हा 370 कलम काढलं गेलं, आपण पण पाठिंबा दिला होता 370 कलम काढण्याचा. आपल्याला वाटलं होतं जम्मू काश्मीरसाठी असेल, लडाखसाठी असेल, काहीतरी चांगलं होईल, विभागणी झाली, काहीतरी चांगलं होईल, प्रगती होईल, लडाखची, जम्मू काश्मीरची प्रगती होईल. पण आज जी परिस्थिती आपण पाहत आहोत, बिकट परिस्थिती आहे. ना काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित परत जाऊ शकलेले आहेत आणि लडाखमध्ये जर पाहिलं तर आंदोलन ह्याचसाठी होते की आता आम्हाला केंद्रशासित राज्य नको आहे, आम्हाला आमच्या हक्काचा मुख्यमंत्री पाहिजे, हक्काची विधानसभा पाहिजे. आज जर तुम्ही पाहाल, सहज तुमचे ट्विटरवर पाहाल, व्हॉट्सॲपवर पाहाल, तर दिल्लीला गराडा पडलेला आहे, तो सैन्य बळाचा पडलेला आहे. पोलीस असतील, रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, पॅरामिलिटरी फोर्स असेल, जेवढ्या मोठ्या भिंती उभं करू शकतात तेवढं करतायत. रस्त्यांवर खेळ टाकत आहेत, कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकत आहेत, वायरी टाकत आहेत. कोणाला अडवण्यासाठी हे करत आहेत माहिती आहे तुम्हाला? शेतकऱ्याला, अन्नदात्याला. जणू काही अन्नदाता हा अतिरेकी आहे, जणू काही अन्नदाता हा चायना आहे, अन्नदाता शेतकरी हा कुठचा तरी एकदम भयानक असा एक वेगळा प्रकार आहे. त्याला अडवायला, राक्षसाला अडवायला जसं काही करू तसं हा प्रकार दिल्लीच्या आजूबाजूला चालू झालेला आहे. मूळ प्रश्न हाच राहतो की आत्ताकडे जे MS स्वामीनाथन, त्यांना जो भारतरत्न दिलेला आहे, स्वामीनाथन आयोगासाठी भारतरत्न दिलेला आहे, शेतकऱ्यांसाठी काम केलंय, त्यांच्यावर अभ्यास केलाय, रिसर्च केलाय, त्याच्यासाठी भारतरत्न ज्या व्यक्तीला दिला त्या व्यक्तीचा आदर म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचं ऐकायला पाहिजे की शेतकऱ्यांवर लाठीमार करायला पाहिजे, हा विचार जर सरकारने केला तर मला वाटतं आपल्या सर्वांना उत्तर मिळेल की एका बाजूला भारतरत्न हे मतांसाठी देत आहेत, पण दुसऱ्या बाजूला ज्या लोकांसाठी, ज्या शेतकऱ्यांसाठी ह्या MS स्वामीनाथन साहेबांनी काम केलं, त्याच शेतकऱ्यांवर आज लाठीचार्ज होत आहे. नुसतं लाठीचार्ज नाही
तर जसं मी सांगितलं, येताना खिळे टाकलेले आहेत, कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकलेले आहेत, रस्ते खोदलेले आहेत, अश्रुधूर. आता इथे हे सगळं झाकलेलं म्हणून, नाही तर हल्ली सभेंमध्ये जो ड्रोन दिसतो, त्या ड्रोनचं ज्याच्यातून फोटोग्राफी होते, त्याच ड्रोनमधून अश्रुधूर सोडला गेलेला आहे शेतकऱ्यांवर. ही आज आपल्या देशाची परिस्थिती झालेली आहे. उत्तर प्रदेशचे एक उपमुख्यमंत्री आहेत, मला वाटतं उत्तर प्रदेशची की कुठची तरी दुसरी त्याच राज्याचे, त्यांनी तर मस्त सांगून टाकलेलं आहे की एम एस स्वामीनाथनना का आपण भारतरत्न दिलं, तर अंतरिक्ष विज्ञान में जो काम किया है उसके लिए उनको भारत रत्न दिया है. ही भाजपा आहे. म्हणजे त्यांना हे पण माहिती नाही की एम एस स्वामीनाथन साहेबांनी कोणासाठी काम केलं, काय काम केलं, किती मोठं काम केलंय, काय अभ्यास केलेला आहे, काय आयोगाचं फाइंडिंग आहे, हे काही माहिती नसताना भारतरत्न तर दिलेलं आहे, पण ज्यांच्यासाठी त्यांनी काम केलं त्यांच्यावरच आज लाठे चालवले जातात, गोळ्या चालवल्या जात आहेत, अश्रुधूर टाकला जातोय. 1.5 वर्षापूर्वी असेच हे सगळे शेतकरी बांधव हरियाणामधले असतील, पंजाबमधले असतील, उत्तर प्रदेशमधले असतील, दिल्लीकडे मोर्चा घेऊन चाललेले होते. आणि एवढ्यासाठीच घेऊन चालले होते की आमच्या मागण्या ज्या काय आहेत ऐकून तरी घ्या. सगळ्यांना माहिती असतं की काही काही मागण्या ह्या पूर्ण करू शकतात, काही काही मागण्या ह्या पूर्ण करू शकत नाही. लोक समजून घेतात, पण भेटायचंच नाही, बोलायचंच नाही, ऐकायचंच नाही. हम बोले वो कायदा. आणि हे करून जो अन्नदाता आहे, जे खूप वेळा आपण बोलत असतो अन्नदाता देवो भव, ते अन्नदाता देवो भववर लाठीचार्ज होतं. काय म्हणणार भगवान श्रीराम? राम राज्य आणायचं. आता राम मंदिर झालेले अयोध्येत. आपण पण मागणी केली होती 2018 मध्ये. उद्धव साहेब स्वतः तिथे गेले होते, आम्ही सगळे शिवसैनिक म्हणून गेलो होतो. आणि तेव्हा पण सांगितलं होतं आपण, पहिले मंदिर फिर सरकार. झालं, आता मंदिर बनलं आहे. पण मंदिर बनल्यानंतर राम राज्य जे यायला पाहिजे आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये, हे राम राज्य शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून येणार नाहीये, अन्नदात्यावर अश्रुधूर सोडून येणार नाहीये. आजकडे कोणीतरी भाजपचं बोललंय, आणि जे एरवी पण बोलत असतात. मला आठवतं 5 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात पण असाच शेतकरी मोर्चा निघाला होता, मुंबईत येत होता, तेव्हा एका भाजपच्या मुंबईच्या खासदाराने सांगितलं होतं, हे काय, हे तर अर्बन नक्सल आहेत, हे माओवादी आहेत, हे नक्सलवादी आहेत. हे सगळं बोलायला ठीक असतं, हो सोपं असतं कोणाला काही बोलायला की तुम्ही माओवादी आहात, तुम्ही नक्सलवादी आहात. पण शेतकऱ्यांचे जे हाल आहेत ना आज जे होत आहेत, हे तिथे तुम्ही जाऊन बघा, बांधावर जाऊन बघा. हे कठीण आहेत परिस्थिती, जीवन कठीण आहे. इथे किती लोक शेतकरी आहेत, किती शेतकरी बांधव आलेत आहात ना तुम्ही सगळे शेतकरी. पण तुम्हाला हे भाजपचे लोक माओवादी बोलतात, नक्सलवादी बोलतात, हे लेबल लावली जात आहेत. का? तर तुम्ही तुमच्या न्याय हक्कांसाठी मोर्चा घेऊन मंत्रालयात कधीतरी जाल, किंवा मुंबईकडे याल, किंवा दिल्लीकडे जाल. आणि त्यावेळी पण मी सांगितलं होतं, तेव्हा जेव्हा त्यांनी तुम्हाला माओवादी म्हणून पुकारलं होतं, शेतकऱ्यांना माओवादी म्हणून पुकारलं होतं, मी बोललो होतो त्यांचं पण रक्त लाल आहे, माझं पण रक्त लाल आहे. मी नुसतं रक्त बघतो आणि त्याचं सगळ्यांचं जरी रक्त बघितलं तर लाल असतं. ही आपली माणुसकी आहे, आणि माणुसकी हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. पण आज कृषी क्षेत्र जे पाहतोय मी, जसं मी सांगितलं की तिथे उत्तर भारतात हे आंदोलन चालू आहे, तसं दक्षिण भारत, अखंड दक्षिण भारत जो आहे तो देखील दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करत आहे की आमच्या न्याय हक्काचा पैसा आम्हाला द्या. जीएसटीचा पैसा असेल, टॅक्सचा पैसा असेल, करदाते म्हणून आपण सर्व जे दिल्लीकडे पैसा देत असतो, प्रत्येक वर्षी हजारो कोटी आपण महाराष्ट्र म्हणून असू, इतर राज्य असतील, आपण देत असतो. त्यातून किती टक्के पैसे पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रात येतात, आपल्या राज्यात येतात आणि विकासासाठी लावले जातात? हा विचार कधीतरी आपण केला पाहिजे. कारण आपण करदाते म्हणून असू, आपले उद्योगधंदे चालवत असतो, आपली दुकानं चालवत असतो, धाडी पडतात, कधी जीएसटीची येते, कधी कोणाची येते, इन्कम टॅक्सची येते, अजून पिळवणूक होते, अजून त्रास दिला जातो. पण तुम्ही जो कर ह्या केंद्र सरकारला देताय, आपल्या देशाला देताय, त्याच्यातून आपल्या राज्याला किती पुन्हा एकदा कर येतोय, किती टक्के त्याच्यातून आपल्या राज्यासाठी येत आहेत आणि विकासासाठी लावले जातात, हा एकदा आपण विचार करणं गरजेचं आहे. दक्षिणातले जे राज्य आहेत, मग कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, त्यांचं एक चांगलं सौभाग्य हेच आहे, त्यांचं भाग्य हेच आहे की त्यांचे मुख्यमंत्री दिल्लीसमोर लोटांगण घालत नाही आहेत. त्यांचे मुख्यमंत्री दिल्लीसमोर जातात आणि विचारतात की होय, आमच्या न्याय हक्काचे पैसे आम्हाला द्या, आमचा हक्क आम्हाला परत पाहिजे, आमचे पैसे आम्हाला पाहिजेत, आम्हाला विकास करायचा आहे. पण आपलं दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचं की आपले जे घटनाबाह्य सरकारमध्ये, जे खोके सरकारमध्ये, चिंदीचोर सरकारमध्ये मुख्यमंत्री बसलेत ना, नाही ऐकू नाही आलं? त्यांना तुम्ही कधी आले ना जळगावमध्ये, विचारा की तुम्ही कधी दिल्लीसमोर ताठमानेने विचारणार आहात आमच्या हक्काचे पैसे आम्हाला परत द्या? त्यांचं उत्तर माहिती काय असेल?
नाही, त्यांचे पैसे त्यांना मिळालेत, राज्याचे पैसे कधी आणणार ते? नाही, त्यांना तुम्ही विचारलं ना, उत्तर हेच असेल त्यांचं, कधी इथे कधी इथे. पण कधीही महाराष्ट्रासाठी काही मागितलेलं नाही, कारण मेहरबानी त्यांची दिल्ली सरकारची यांच्यावर एवढी आहे, जे काही खोके असतील, जे काही धोके असतील, सगळं देण्यासाठी मदत झालेली आहे. आणि म्हणून आज आपण पाहताय की आपल्या सरकारची हिंमतच नाही केंद्र सरकारला विचारायला की महाराष्ट्राचे जे हक्काचं आहे ते आम्हाला परत द्या. आज जे इथे मी पाहत आहे, जे तुम्ही शेतकरी बांधवांनी सगळ्यांनी हात वरती करून मला सांगितलं तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का की तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची जी मुलं आहेत ती शेतीत यावी, त्यांनी शेती करावी, वाटतं का कोणाला? वाटत असेल तर हात वरती करून सांगा, आणि नसेल तर असं करून दाखवा, म्हणजे मला कळेल तरी किती लोकांना नको. हे बघा, प्रेसला दाखवा. का नकोय? तुमची पुढची पिढी का नाही आली पाहिजे शेतीत? ऐकून येते, उत्तर द्या मला कोणी. लग्न होत नाही मुलांचं, का नाही होत आहे? काय काय? शेतमालाला भाव नाही. बरोबर आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची पुढची पिढी तरुण मुलं मुली हे त्यांनी कृषी क्षेत्रात येऊ नये, शेतीत येऊ नये, तर मग नक्की त्यांनी काय करायला पाहिजे? पीक विम्याचे पण पैसे आले नाहीयेत. बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, जर कुठची कंपनी येते? ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, जर तुमची पुढची पिढी तुम्हाला शेतकरी बनवायची नसेल तर नक्की त्यांनी काय करायला पाहिजे? साहजिक आहे, शहरांकडे आलं पाहिजे आणि जॉब घेतले पाहिजेत. बरोबर आहे. तुम्ही सगळ्यांनी मुलांना शाळेत पाठवलंय, कॉलेजला पाठवलंय, शिक्षण घ्यायला लावलंय, सर्टिफिकेट मिळालंय, डिग्री मिळाली आहे. आता तुम्ही मला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये ह्या खोके सरकारचं जे काम आहे, कृषी क्षेत्र तर कोलमडलेलं आहे. मला अनेकदा बांधावर गेल्यानंतर शेतकरी बांधव सांगत असतात की आदित्यजी, तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती 2 लाखापर्यंतची जी केली ती आमच्यापर्यंत पोचली, पण खोके सरकारचा एक पैसा पोचला नाही. बरोबर ना? त्यावेळी आपण पीक विम्याचे पैसे द्यायला लावले होते, पण ह्यावेळी 2 वर्षात काही मिळालं नाही. बरोबर ना? त्यावेळी आपण जी काही मदत करू शकत होतो, कारण अर्थचक्र बंद पडलं होतं कोविडच्या काळात, सगळं अर्थचक्र बंद होतं, तरी देखील जी काही मदत अवकाळी पावसासाठी असेल, गारपिटीसाठी असेल करत होतो ती मदत पोहोचायची. पण आता पंचनामे होतात, जिओ टॅगिंग होतात, पण मदत पोहोचत नाही. बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा, जर तुमची पुढची पिढी, माझ्या वयातले तरुण तरुणी शहराकडे आले, MIDC कडे गेले, 2 वर्षामध्ये तुम्ही कधीतरी ऐकलंय की या खोके सरकारने एक नवा उद्योग आपल्या राज्यात आणलाय? ऐकलंय कधी? तुम्ही ऐकलंय कधी? नाही ऐकलंय. मला आपणच सांगत होतात MIDC आता अर्ध बंद पडलेली आहे. बरोबर. तुम्ही मला सांगा, किती लोकांनी वेदांता फॉक्सकॉन बद्दल ऐकलेलं आहे? कदाचित जे माझे पत्रकार परिषद भाषण वगैरे ऐकत असाल त्यांना माहिती असेल वेदांता फॉक्सकॉन. मी परत हे बोलत राहणार, कारण जेव्हा वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यातून निघून गेला, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहितीही नव्हतं की वेदांता फॉक्सकॉन इथून उचलून नेलेला आहे गुजरातला. हे असं राज्य चालवतात. मी जेव्हा ट्विटरवर टाकलं तेव्हा धावपळ झाली, धांदल झाली. अरे माहिती काढ, तो आदित्य ट्विट करतोय, आपल्याला कसं नाही माहिती? मग त्यांनी बोलायचं म्हणून सांगितलं की आता वरतून सांगितलंय की वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प आपल्या राज्यात देणार आहेत. आलाय मोठा प्रकल्प? नाही आलाय, नाही आलाय. आणि ह्याचं कारण एकच आहे, माझा राग एवढ्यासाठीच आहे या सरकारवर की मी जेव्हा मंत्री होतो, सुभाष देसाई साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, आम्ही सगळे मिळून या महाराष्ट्रासाठी काम करत होतो. कोविडच्या काळात देखील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये साधारणपणे आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली आणि ती कामं दिसतायत सुरू झालेली. पण गेल्या 2 वर्षामध्ये ही सगळी कामं बंद पडतायत. कोण धमकी देत आहे, कुठे जाऊन कोण एक्स्टॉर्शन करते, कोण पैसे मागतायत, कोण पार्टनरशिप मागतंय, कोण डीलरशिप मागतंय. उद्योगपती आपल्या राज्यात यायला घाबरतायत. आणि मुख्य गोष्ट ही झालेली आहे की वेदांता फॉक्सकॉनची जखम जी आहे ती भरून निघू नाही शकत, कारण वेदांता फॉक्सकॉन एका प्रकल्पामुळे आपल्या राज्यामध्ये साधारणपणे 1 लाख तरुण तरुणींना नोकरी मिळणार होती, रोजगार मिळणार होता. किती? 1 लाख. पण रातोरात
केंद्र सरकारला दिसलं की महाराष्ट्राचा फायदा होतोय, महाराष्ट्र पुढे निघणार आहे, महाराष्ट्र पुढे निघून जाणार आहे, मग त्यांनी काय केलं, फोन केला आणि सांगितलं आता महाराष्ट्रात नाही, तुम्ही या गुजरातमध्ये या, तुम्हाला ढोलेरामध्ये जागा देतो. निवडणुका चालू होत्या, बरोबर आहे तुम्ही बोलताय ते. पण ढोलेरामध्ये गेल्यानंतर वेदांता फॉक्सकॉनवाल्याने मी फोन केला, मी विचारलं जर तुम्ही महाराष्ट्रात असतात तर किती दिवसात तुम्ही उद्योग सुरू करू शकला असता. त्यांनी सांगितलं सर 2 वर्षात आम्ही हा उद्योग महाराष्ट्रात सुरू करू शकलो असतो आणि पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये 1 लाख मुलांना आम्ही नोकऱ्या देऊ शकलो असतो. मी बोललो ठीक आहे, तुम्ही आता गुजरातला गेलेलात, किती दिवसात तुम्ही नोकऱ्या देऊ शकाल, किती दिवसात तुम्ही उद्योग सुरू करू शकाल. तिथे गुजरातला काहीतरी चांगलंच असेल महाराष्ट्रापेक्षा, तुम्ही 1 मिनिटात तिथे गेलात, 6 महिन्यात देऊ शकाल की 8 महिन्यात देऊ शकाल. ते बोले आदित्यजी आम्ही कमीत कमी 5 ते 6 वर्ष हा उद्योग सुरू करू शकत नाही, ना इथे वीज आहे, ना पाणी आहे, ना रस्ता आहे. महाराष्ट्र कितीतरी पटीने बरा आहे. पण आम्हाला सांगितलं गेलं की गुजरातमध्येच जा, तर गुजरातमध्ये गेलो आम्ही. आणि आता पुढची बातमी तुम्ही ऐकली की नाही मला माहीत नाही, पण ही बातमी माझ्या ऐकू आली कानावर की फॉक्सकॉननी देशातूनच आता हात काढलेला आहे, पाय काढलेला आहे. त्यांनी सांगितलं केंद्र सरकारला की वेदांता फॉक्सकॉनची कंपनी आम्ही बनवू शकतच नाही, कारण गुजरातमध्ये अशी परिस्थितीच नाही आहे आणि आता आपल्या देशामधून ही कंपनी दुसऱ्या देशात गेलेली आहे. नुकसान कोणाचं झालं याच्यात? तरुणांचं झालं, महाराष्ट्राचं झालंच, पण संपूर्ण देशाचं झालं. कारण ह्या इगो वॉरमध्ये जर महाराष्ट्रातला किंवा गुजरातला किंवा आसामला जे काही मिळायचं ते मिळालं असतं, देशभरातल्या तरुणींना नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण आज दुःख माझं हेच आहे की महाराष्ट्राला नाही, गुजरातला नाही, आपल्या देशातूनच बाहेर गेलेलं आहे. कारण केंद्र सरकारने दबाव टाकला होता, कदाचित या राज्य सरकारमधल्या काही घटकांनी दबाव टाकला होता की महाराष्ट्रात नाही, तुम्ही गुजरातलाच गेलं पाहिजे. ही एक कंपनी झाली. तशी एअरबस टाटा मोठी कंपनी आपण नागपूरमध्ये आणणार होतो, ती पण त्यांनी पाठवली होती कुठे? गुजरातला. बल ड्रग पार्क गुजरातला, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला, सोलर एनर्जी इक्विपमेंट रिन्युएबल एनर्जी पार्क गुजरातला. हे सोडा, वर्ल्ड कप फायनल कुठे पाठवली त्यांनी? मला तुम्ही सांगा, ही वर्ल्ड कपची फायनल जर आपल्या वानखेडे स्टेडियम मध्ये झाली असती, जिंकलो असतो की नाही आपण? हे मी नाही बोलत आहे, आपण बोलतोय सगळे. पण आज माझा हाच प्रश्न आहे की जे वित्तमंत्री बोललेले आहेत, केंद्रीय वित्तमंत्री बोललेले आहेत की आम्ही 4 जातींकडे लक्ष देऊ, 4 समाजातल्या घटकांकडे लक्ष देऊ. शेतकरी पहिलं मी विचारलं तुम्हाला, तुम्ही त्रस्त आहात, हैराण आहात, हीच परिस्थिती संपूर्ण देशभरात आहे. तरुणांना जेव्हा मी विचारतो ते देखील हैराण आहेत, कारण हे जसं प्रायव्हेट इंडस्ट्रीचं झालं तसं दुसरा भाग म्हणजे आपला नोकर भरतीचा आहे. खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात. लाखो विद्यार्थी प्रत्येक वर्षी UPSC असेल, MPSC असेल, तलाठी भरती असेल, प्रत्येक परीक्षेसाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतात, अटेम्प्ट देत असतात, अभ्यास करत असतात. पुण्याला जातात, कधी नाशिकला जातात, कधी संभाजीनगरला जातात, छत्रपती संभाजीनगरला. आणि हे सगळं केल्यानंतर आपण पाहत असाल, जेव्हा पेपरला बसायची वेळ येते तेव्हा काय होतं? पेपर फुटतो. आणि पेपर फुटल्यानंतर काय होतं? परीक्षा रद्द होते, नको ते लोकांना पास केलं जातं. आणि हे सगळंच किती वर्ष आपण सहन करत राहायचं, हा आज मोठा प्रश्न पडलेला आहे. आज सगळ्या त्या तरुणांना मी इथे शब्द द्यायला आलेलो आहे की ह्या 2024 मध्ये आपलं सरकार बनणार म्हणजे बनणारच. आणि बनल्यानंतर आज तुम्हाला शब्द देतोय की आपण असा कायदा करू, जो कोणी पेपर फोडेल त्याला कायदा फोडेल, हा शब्द मी तुम्हाला देत आहे. संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जो काही कडक कायदा असेल ह्या पेपर फोडीच्या विरोधात, त्याच्यापेक्षा कडक कायदा केल्याशिवाय आपण राहणार नाही, त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय आपण राहणार नाही. आज हा शब्द तुम्हाला मी इथे द्यायला आलेलो आहे. पण आज शेतकरी त्रस्त आहे, युवा त्रस्त आहेत, महिला आपण पाहतात असुरक्षिततेने वाटतंय. आणि महिलांचा साधा जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये असेल, संपूर्ण महाराष्ट्रात असेल, जास्तीत जास्ती काम करणारे आपले महिलांमधले 2 वर्ग आहेत, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्स. आज देखील आशा वर्कर्स सगळ्या आंदोलन करत आहेत, त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेले आहेत. काही आझाद मैदानावर आहेत, काही ठिकठिकाणी महाराष्ट्रात बसलेले आहेत. पण आश्वासन मिळतंय, कुठेही काही सरकारकडून ते आश्वासन पूर्ण केलं जात नाहीये. अंगणवाडीच्या सेविका आहेत, त्यांना तर आश्वासन असं दिलं की आम्ही एवढे अमुक टक्के वाढवून देऊ, अजून शासन निर्णय झालेला नाहीये. पण ज्या सरकारमध्ये महिलांचा आदर केला जात नाही, ज्या सरकारमध्ये महिलांना शिवीगाळ केली जाते आणि असे मंत्री अजूनही टिकवले जातात, ज्या सरकारमध्ये तुम्ही पाहताय महिलांवर काही
भयानक अत्याचार केलेले, आरोप केलेले मंत्री तिथे बसलेले आहेत. या सरकारकडून अपेक्षा करायची तरी काय? मुळात ज्या पक्षाने बिल्किस बानोजीचा रेप झाला, त्यांच्यावर अत्याचार केलेल्या लोकांचा सत्कार केला, त्यांना हार घातले, निवडणुकीच्या प्रचारात फिरवलं, या पक्षाकडून आपण अपेक्षा तरी काय करायची? होय, आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे की जो कोणी रेप करेल, जो कोणी अत्याचार करेल, त्या बाईचा, त्या महिलेचा धर्म, जातपात न बघता जो कोणी रेप करेल त्याला फासावरच चढवलं पाहिजे. हे आपलं हिंदुत्व आहे. हे तुम्ही ठरवायचं, पण हे आपलं हिंदुत्व आहे. आणि मग शेवटचा जो घटक येतो, आणि कदाचित तो पहिला घटक असायला पाहिजे, ती पहिली जात असायला पाहिजे. कारण माझ्या आजोबांनी, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे की जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. जो गरीब आहे आपला, जो वंचित आहे, ज्याचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचत नाही, ज्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही किंवा ऐकला जात नाहीये, आज तुम्ही मला सांगा, हे जे चाललेलं होतं 10 वर्षापूर्वी, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, 15 लाख देंगे, अजून काय काय होतं, बहुत हुई महंगाई की मार. महागाई कमी झाली आहे का? कमी झाली की वाढली? गॅसचे काय भाव झालेत? 10 वर्षापूर्वी काय होते? सिलेंडर कितीचं झालंय? 20चं काय आली तर? लाईटीचं काय झालंय? पेट्रोल, डिझेल. मग तुम्ही मला सांगा, हे सरकार महिलांचं सरकार वाटतंय? हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार वाटतंय? हे सरकार तरुणांचं सरकार वाटतंय? हे सरकार गरिबांचं सरकार वाटतंय? नाही, हे सरकार नुसतं गुंडांचं सरकार महाराष्ट्रात बसवलेलं आहे. कोण कोणाच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बंदूक काय काढतंय, फायरिंग काय करतंय, आमच्या कार्यकर्त्यांना उडवण्याचा प्रयत्न काय होत आहे, कोण कुठचा आमदार, त्याचा मुलगा कोणाचा, कोण उद्योगपतीचा, कोण ट्रेडरचं किडनॅपिंग काय करतायत, दुकानदाराला उचलून काय नेत आहेत, 5-5 हजारासाठी काय पैसे मागतात दुकानदारांकडे. हे सरकार जे चोरांचं सरकार बसलेलं आहे, जे चिंदी चोरांचं सरकार बसलेलं आहे, गुंडांचं सरकार बसलेलं आहे, मंत्रालयामध्ये जाऊन हे रील करत आहेत. तुम्ही विचार करा, आज हिंमत ही झालेली आहे की गुंडांचं एवढी हिंमत झालेली आहे की मंत्रालयामध्ये रील करतात. पण आज दुर्दैव हेच आहे की पोलीस हाऊसिंगबद्दल विचार केला जात नाही. हेच गुंड पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग करून येतात, पण बदली पोस्टिंगसाठी, पोलिसांसाठी मंत्री ह्या घटनाबाह्य सरकारमधले पैसे मागत आहेत. हेच गुंडांचं सरकार सगळीकडे गुंडगर्दी करत आहेत, सगळं काही करत आहेत, पण अनेक गोष्टी पोलिसांच्या अजून ऐकल्या जात नाही आहेत. आणि आज तेच पोलिसांना ह्या मंत्रालयामध्ये आपण पाहताय ह्या गुंडांच्या सरकारला सलाम करायला लागत आहे. दुर्दैवी आहे. अनेक कितीतरी गोष्टी आहेत, जसं SRPFच्या जिल्हा बदलीचा विषय होता, तो मी सोडवण्याचा प्रयत्न केला, महाविकास आघाडीने सोडवलेला आहे. कारण आपलं सरकार हे पोलिसांचं सरकार होतं, आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार होतं, आपलं सरकार हे महिलांचं सरकार होतं. मूळ गोष्ट हीच होती की महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की जो मुख्यमंत्री आहे तो माझा मोठा भाऊ आहे, माझा कुटुंब प्रमुख आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत हे प्रत्येकाला वाटत होतं. आज जे चित्र चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, अच्छे दिन तर दिसतच नाही आहेत. भाजपाने त्यांची टॅगलाईन आता बदललेली आहे. आधी काय होती, अच्छे दिन आएंगे. आता जसं भाजपमध्ये इन्कमिंग सुरू केलं ना, प्रत्येक भ्रष्ट माणूस, प्रत्येक गुंड जे घेत आहेत, त्यांची नवीन टॅगलाईन आहे या निवडणुकीसाठी, दाग अच्छे है, वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर भाजपा. हे जे चित्र आहे ना, हे सगळ्यात भीतीदायक आहे. हे चित्र भयानक आहे. तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण हसतो की दाग अच्छे आहेत, वॉशिंग पावडर भाजपा वगैरे सगळं ठीक आहे. आज आपण पाहते की जे लोक सत्यासाठी लढत आहेत, जे लोक सत्य बोलण्यासाठी लढत आहेत, न्याय हक्कांसाठी लढत आहेत, त्यांच्या मागे ED, IT, CBI, अजून ज्या काही यंत्रणा आहेत त्या मागे लावल्या जात आहेत. गुंडांकडून फोन येत आहेत. आणि आज पत्रकारांना पण सांगतो, जसं राजकारणी लोकांना हैराण केलं जात आहे, जर चुकून ह्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर तुमचा पण आवाज दाबला जाईल, किंबहुना दाबला जात आहे, दाबला गेलेला आहे. हे लोकशाहीची चिन्ह नाही आहेत, ही हुकुमशाहीची चिन्ह आहेत, ही लोकशाहीची चिन्ह नाही आहेत, ही संविधानाची चिन्ह नाही आहेत. आपण जे लढत आहोत ते प्रत्येकाच्या आवाजासाठी लढत आहोत. कदाचित तुम्ही आणि मी एका मार्गावर चालत नसू, कदाचित तुम्ही माझ्यासाठी मतदान करणार नाही, कदाचित तुम्ही माझ्या विरोधात मतदान कराल, पण ह्याचा हा अर्थ लागत नाही की मी तुम्हाला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे. आपले
काही विषयांवर एकमत होऊ शकतं, काही विषयावर दुमत असेल, काही विषयावर आपलं मतांतर होऊ शकतं, पण आपण दुश्मन नाही होऊ शकत एकामेकांचे. पण आज देशात जे वातावरण होत चाललेलं आहे ना, ते हेच आहे की जो माझ्या विरोधात बोलेल त्याला आत टाका आणि तो माझा दुश्मन आहे. हे भयानक चित्र आहे. कदाचित हेच जर सरकार पुन्हा एकदा डोक्यावर बसलं तर आपलं मंत्र तर गुजरातला नेतीलच. पण भीती ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे, तुम्ही नीट विचार करा, शांतपणे विचार करा. नुसतं मी बोलतोय म्हणून नाही, पण तुम्ही संविधानाचा अभ्यास करा. हे संविधान देखील बदलतील ही आता देशाला भीती वाटायला लागलेली आहे. आज जे सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलेलं आहे, जे घटनाबाह्य सरकार आहे, खोके सरकार आहे, हे आपल्या कोणाचंच नाही. आपल्या कोणालाच वाटत नाही की आपलं सरकार आहे. सरकार बिल्डरचं आहे, कॉन्ट्रॅक्टरचं आहे, सूटबूटवाल्या लोकांचं आहे. कारण जिथे तुम्ही पाहताय, आता तुम्ही सांगत होतात रस्ता करतायत, परत खोदायला लागणार आहे, मग गटार टाकायला लागणार आहे. हे सगळं जे आहे चित्र, हे विचित्र चित्र सगळीकडे आहे. तुमच्या खिशातला पैसा ह्यांच्या घशात जात आहे, बिल्डरांच्या घशात जात आहे, कॉन्ट्रॅक्टरच्या घशात जात आहे. पण लोकांचा काय फायदा होत आहे ह्याच्यात तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच विनंती करायला आलेलो आहे. निवडणुका आता लवकरच घोषित होतील. जो कोणी आपला उमेदवार असेल तुम्ही नीट विचार करून मतदान करणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला भाजपा आणि भाजपा प्रणित खोके सरकार आहे, जे फुटलेले गट आहेत, जे फोडलेले गट आहेत ते आहेत सगळे, जे गद्दार आहेत ते आहेत सगळे. दुसऱ्या बाजूला प्रामाणिक लोक आहेत जे आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी लढत आहेत. तुम्ही कोणाला मतदान करणार? तुम्ही जे काही ते भूल थापा मारतील, मोठे येऊन आश्वासनं देतील, जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील, धर्मामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील, जिल्ह्यामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतील. आज मी तुम्हाला एकच प्रश्न विचारणार आहे की तुम्ही विखुरले जाणार आहात की संघटित राहणार आहात? हे सगळे जे समोरून येतील, भाजपाचे लोक असतील, त्यांचे सगळे चेलेचे पाटे असतील, आजूबाजूचे लोक असतील, ही भांडणं तुम्ही लावू द्यायची नाहीत. कारण आपण आता महाराष्ट्र म्हणून विचार करायचा आहे. अन्याय सहन केला तर खूप केला आपण. गेले 10 वर्ष आपण देशात पाहतोय, 5 वर्ष आपण पाहतोय, या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष ही जी काही घटनाबाह्य सरकारची, खोके सरकारची आहेत, ती एवढी भयानक आहेत. अंधकार सगळीकडे पसरतोय आणि तो अंधकार आपल्याला दूर करायचा आहे. आणि अंधकार दूर करायला आपल्याला एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे मशाल आणि तुमची जिद्द. ती जर असली तर पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सुवर्ण संधी आणू शकू, सुवर्ण काळ आणू शकू. मी तुम्हाला एकच सांगतो, आजपासून निर्धार करा की ज्याच्यासाठी तुम्ही मतदान कराल, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत, त्यांनी फक्त नुसतं महाराष्ट्र हिताचा विचार केला पाहिजे. इतर काही न करता आपली जात पात धर्म एकच, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रच. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.